जी गोष्ट आपण बघतोय की शासकीय रक्तपेढीमध्ये आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी आहे. त्या दवाखान्यात जी रक्तपेढीमध्ये जर रक्त कोणाला पाहिजे असेल किंवा जिथं पेशंट ॲडमिट असेल तिथं मोफत रक्त मिळतं. आणि खाजगी ज्या रक्तपेढ्या आहेत तिथं पैसे देऊन रक्त घ्यावं लागतं, प्लेटलेट्स घ्यावं लागतात. अशा वेळेस आपल्या मंदिर संस्थांनं खरं तर शासकीय रक्तपेढीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. तिथं रक्तदाते कसे जास्त रक्तदान करतील हे करणं गरजेचं असताना उलट शासकीय रक्तपेढीनेही मोफत पास मागितले, त्यांना दिले नाहीत. परंतु सोलापूरच्या एका खाजगी रक्तपेढीला मोफत पास दिले जातात. ही खरं तर आपल्या जिल्ह्यातल्या शासकीय रक्तपेढीला न देता सोलापूरच्या एका खाजगी रक्तपेढीला मोफत पास दिले जातात. ह्याचं उत्तर मंदिर प्रशासनानं तिथं जे विश्वस्त आहेत यांनी धाराशिव जिल्ह्यातील जनतेला देणं गरजेचं असं मला वाटतं. रक्ताचा आणि दर्शनाचा बाजार मांडलाच नाही. खरं तर ह्या खाजगी रक्तपेढ्या बऱ्याच प्रमाणात आपणही बऱ्याच रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना अनुभवतो की मोफत कुणी देत नाही. ह्या